स्पेरिकल मिरर. बघा स्पेरिकल मिरर काय असते. बेसिकली मिररचे दोन टाईप असतात. कोणते कोणते? प्लेन मिरर एक आणि स्पेरिकल मिरर. प्लेन मिरर जो आपण घरी वापरतो तो असणार आहे प्लेन मिरर. स्पेरिकल मिरर काय असेल बघा आता. स्पेरिकल म्हणजे स्पियर. एक स्पियरचा एक छोटासा पार्ट घेतो आपण, त्याला म्हणतो स्पेरिकल मिरर. मग तो पार्ट कसा घ्यायचा? अगोदर आपण स्पियर बघणार आहोत बघा. स्पियर समजा हा स्पियरचा पार्ट घेतला, स्पियर घेतला पूर्णपणे टोटल, तर याच्या टर्म्स काय काय दाखवतो आपण. आणि याचा एक छोटासा पार्ट, हा इतका पार्ट का म्हणून घेतोय आपण? मिरर म्हणून घेतोय. आणि हा सरफेस कसा आहे? पॉलिश्ड आहे. इकडली साईड पॉलिश केली म्हणजे इकडे रिफ्लेक्टिव्ह सरफेस आहे. आणि जो हा जो असणार आहे याचा स्पियरचा सेंटर ऑफ कर्वेचर, बरोबर आहे. आणि हा का असणार आहे याचा सेंटर ऑफ मिरर, दॅट इज द पोल. हा झाला पोल. हा झाला सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. देन आणि जे स्ट्रेट लाईन आहे, स्ट्रेट लाईन पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल, त्याला काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस. नेक्स्ट वन, आता पुढली एक टर्म काय सांगायची आपल्याला की वेन इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. इन्सिडेंट रे कसा आहे? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, तर तो कुठून पास होतो म्हणला आपण? इट विल पास थ्रू द फोकस. म्हणजे हा पॉईंट का असणार आहे? प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस. रेडियस मग कोणतीही घेऊ शकता तुम्ही. रेडियस समजा इथून डिस्टन्स सेंटरपासून पेरिमीटरपर्यंतचं डिस्टन्स का असणार आहे? हे असणार आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर या टर्म्स. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणायचं याला. सेंटर ऑफ मिरर तो झाला पोल. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल, त्याला म्हणलं आपण प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि ही रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ द स्पियर हुज पार्ट फॉर्म द मिरर. या स्पियरचा आपण एक पार्ट काय घेतला आहे? मिरर म्हणून घेतला आहे या स्पियरचा. ओके, ह्या टर्म्स रिलेटेड टू द स्पेरिकल मिरर. इतक्या टर्म्स दाखवायच्या. पोल, फोकस, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर आणि प्रिन्सिपल ॲक्सिस. ह्या इतक्या टर्म्स आहेत. या मेन टर्म ह्या 9th क्लासमध्ये पण इम्पॉर्टंट आहेत आणि 10thला पण इम्पॉर्टंट आहेत. हे येणारच आहेत. ओके, स्पेरिकल मिररमध्ये इमेज कशी फॉर्म होते दाखवायचं आहे. स्पेरिकल मिररमध्ये इमेज कशी फॉर्म होते दाखवायचं असेल तर तुम्हाला रे डायग्राम माहिती पाहिजे. एखादा रे इन्सिडेंट झाला रे मिररवर, आफ्टर रिफ्लेक्शन हाऊ इट बिहेव्स. समजा आपण एखादा मिरर घेतला तर 3 रे डायग्राम बघणार होतो आपण. समजा मी हा आउटर सरफेस पॉलिश केला आहे, म्हणजे इनर सरफेस रिफ्लेक्टिंग सरफेस असेल. याला कोणता मिरर म्हणतो आपण? कॉन्केव्ह मिरर. इनर सरफेस कसा आहे? रिफ्लेक्टिंग सरफेस. समजा हा याचा सेंटर कोण असणार आहे? पोल. आणि ही जी स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा मध्ये फोकस असेल. ओके, आता फर्स्ट रूल, हा फर्स्ट रे डायग्राम का असणार आहे? आत्ताच बघितलं आपण. व्हेन एव्हर इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस इट विल पास थ्रू द फोकस. हा झाला इन्सिडेंट रे, हा झाला रिफ्लेक्टेड रे. हा फर्स्ट रूल. आता सेकंड काय असेल? असंच मिरर घेतला आपण. हा पॉलिश सरफेस आहे, हा पोल आणि स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर. समजा हा सेंटर ऑफ कर्वेचर असेल, हा फोकस असेल. नाव इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस. सेकंड सिच्युएशनमध्ये काय? इन्सिडेंट रे कुठून टाकतोय आपण? फोकसमधून टाकला तर आफ्टर रिफ्लेक्शन ह्याचा इन्सिडेंट होईल. आणि रिफ्लेक्टेड रे कसा आहे? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा इन्सिडेंट रे झाला, हा रिफ्लेक्टेड रे. ओके, हा झाला सेकंड रूल. आणि थर्ड रूल काय? परत मिरर घ्यायचा असाच. हा मिरर घेतला आपण, कॉन्केव्ह मिरर. हा पोल, स्ट्रेट लाईन, प्रिन्सिपल ॲक्सिस. हा सेंटर ऑफ कर्वेचर घेतला आपण, तर हा काय असणार आहे? फोकस. हा थर्ड रूल काय? इथं इन्सिडेंट रे कसा पास केला आपण? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. सेकंडमध्ये इन्सिडेंट रे पासेस थ्रू द फोकस. आता थर्डमध्ये काय करतो आपण? इन्सिडेंट रे पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर. मग आता रे कुठं जाईल? असा हा समजा इन्सिडेंट रे झाला तर आफ्टर स्ट्रायकिंग ऑन द मिरर सरफेस इट विल रिफ्लेक्ट इन अ सेम डायरेक्शन. त्याच डायरेक्शनमध्ये तो वापस जाणार आहे असा.
ट्रेसेस द सेम पाथ म्हणतो त्याला आपण. त्याच पाथमध्ये सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर रे गेला तर तो डायरेक्शन त्याच डायरेक्शनमध्ये वापस येतो रिफ्लेक्टेड रे. हे 3 डायग्राम्स आहेत इम्पॉर्टंट पुढे आपल्याला इमेज फॉर्मेशनसाठी. ओके, तिन्ही पण लक्षात ठेवायचं. इट इज अबाउट मिरर. कोणता घेतला? हा मिरर घेतला आहे. हा पोल, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द पोल, आणि हा सेंटर ऑफ कर्वेचर असेल. हा मध्ये फोकस. नाव वी आर प्लेसिंग द ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट कुठे होतो आपण? ॲट द सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे कुठं? इथं. हा ए बी ऑब्जेक्ट ठेवला आपण सेंटर ऑफ कर्वेचरवर. आता मी काल काय सांगितलं तुम्हाला? फक्त 2च पॉईंट दाखवायचे आपल्याला. एक इथून गेलेला पॉईंट स्ट्रेट पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. मग प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असला रे कुठून जातो? वेन इट इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन इट विल पास थ्रू द फोकस. हा फोकसमधून पास होईल असा. बरोबर आहे? हा इन्सिडेंट रे झाला, हा रिफ्लेक्टेड रे. आणि दुसरा एक रे का सांगितला होता आपण? विच इज पासेस थ्रू द फोकस. फोकसमधून पास झाला तर तो का होणार आहे? हा इथून पास होईल फोकसमधून. तर रिफ्लेक्टेड रे का होणार आहे? पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. आणि तो असा येईल सरळ पॅरलल आणि सरळ इथं का होणार आहे? इंटरसेक्ट होईल. मग ही कुणाची इमेज झाली? एचे पॉईंट घेतलेत आपण, म्हणजे ही कुणाची इमेज झाली? ए डॅश. आणि सरळ त्याच्यावरी कोण फॉर्म होणार आहे? बी. बी अगोदरच प्रिन्सिपल ॲक्सिसवर आहे, त्याची इमेज पण कुठं फॉर्म होईल? बी प्रिन्सिपल ॲक्सिसवरच फॉर्म होईल. सरळ त्याच्यावरी कोण होणार आहे? बी डॅश. ओके, कळलं सेंटर ऑफ कर्वेचर? आता बघा याचे पॉईंट काय लिहायचे आता? पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठे ठेवला होता आपण? सेंटर ऑफ कर्वेचर. ऑन सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. हां, नेक्स्ट. अँड पोझिशन ऑफ इमेज. इमेज कुठे फॉर्म झाली आहे? पोझिशन ऑफ इमेज. इमेज पण कुठे फॉर्म झाले आहे? सेंटर ऑफ कर्वेचरच फॉर्म झाले ना. ऑन सेंटर ऑफ कर्वेचर. सेंटर ऑफ कर्वेचर. ओके, नेक्स्ट. आता नेक्स्ट पॉईंट काय लिहायचं आपल्याला? नेचर ऑफ द इमेज. नेचर ऑफ इमेज. नेचर ऑफ इमेज. नेचर बघा बरं इमेजचं कसं आहे? सरळ आहे का उलटी झाली इमेज? अगोदर ए बी होती, पुन्हा काय झाली आहे? बी ए. मग सरळ झाली का उलटी? काय मग? रिअल इन्व्हर्टेड. ओके, रिअल आहे का व्हर्च्युअल आहे? का रिअल आहे? बिकॉज रिफ्लेक्टेड रे, हे जे रिफ्लेक्टेड रे आहेत ना, हे दीज आर क्रॉसिंग इच अदर. त्याच्यामुळं रिअल आणि कसे आहे? इन्व्हर्टेड. रिअल अँड इन्व्हर्टेड.